So, as you can see here in the picture, a land. So, let's begin with this land. We can see stones, soil, big rocks, sand, etc. around us. It's very uneven everywhere. You can find it somewhere hilly, somewhere shallow, or somewhere even as plain. So, animals and plants have got their shelter on this land. Because of this land, they have got their shelter, they have got support. Some animals live in burrows, some live over it. We need land for farming and building purposes, various kinds of purposes like houses and road constructions. We get different kinds of important minerals, crude oils, natural gases from the earth, that is right from the land. It means that land is very important natural resource. यालाच आपण मराठीतनं सांगायचं म्हटलं तर मराठीत आपण असं त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो की जमीन जी आहे ती सगळीकडे सपाट नसून काही ठिकाणी ती डोंगराळ आहे, म्हणजे उंच पर्वतासारखी आहे, तर काही ठिकाणी सपाट पण आहे, काही ठिकाणी शालो जमिनीच्या आत पण गेलेली आपल्याला दिसते. एकंदरीत ही जमीन दगड, माती आणि मोठ्या खडकांच्या स्वरूपात आपल्याला दिसते. या जमिनीवर सगळ्याच प्रकारचे प्राणी आणि वनस्पती स्वतःचा त्याला आधार घेऊन, या जमिनीला आधार घेऊन राहत असतात. काही जमिनी वर राहतात, काही जमिनीच्या आत राहतात, पण सर्वांना जमिनीची मात्र गरज नक्की असते. या जमिनीचा वापर आपण शेतीसाठी, रस्ते बांधण्यासाठी, घरं बांधण्यासाठी इत्यादी अनेक कामासाठी करत असतो. या जमिनीतूनच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खनिज तेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे नॅचरल गॅसेस आपल्याला प्राप्त होत असतात. यावर आपण असं म्हणू शकतो की जमीन एक महत्त्वाचं नॅचरल रिसोर्स आहे. त्याला आपण मराठीत एक नैसर्गिक संसाधन असं म्हणतो. जमीन ही कशापासून बनलेली आहे, जमिनीचे वेगवेगळे थर कोणते आहेत या बाबतीत आपण माहिती घेऊ आणि नेमकी जमीन कशी दिसत असेल, कारण त्याचा आपल्याला एक काही व्हर्टिकल सेक्शन असा आपल्याला भाग घेता येणार नाही, काप घेता येणार नाही, पण तरीसुद्धा कित्येक वेळा आपण जिथं नहर किंवा कॅनल्स म्हणतो आपण त्याला, किंवा विहिरी खणताना किंवा इव्हन फाउंडेशन वर्क करत असताना किंवा त्यापेक्षा चांगलं म्हणजे ट्यूबवेल वगैरे तयार करत असताना आपल्याला वेगवेगळ्या रंगाची माती बाहेर पाण्यासोबत बाहेर आलेली आपल्याला दिसते. त्या व्यतिरिक्त नहर खणताना किंवा कालवे खणताना वगैरे जी माती बाहेर निघते ती वेगवेगळ्या रंगाची आपल्याला दिसते. काही ठिकाणी ती माती आपल्याला काळ्या रंगाची दिसणार आहे, काही ठिकाणी लालसर रंगाची, काही ठिकाणी आपल्याला बारीक दगड, मोठे दगड, अशा वेगवेगळ्या प्रकारचे मिश्रण असणारे थर आपल्याला ते मातीचे दिसत असतात. नेमकी ती कशी दिसत असावी हे जर आपल्याला प्रयोगाच्या रूपातून बघायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे जी पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट असणार आहे. या प्लास्टिकच्या बाटलीत आपल्याला काही मूठभर माती, काही दगड, वाळू, पालापाचोळा आणि त्यात पाणी ॲड करायचं आहे आणि हे सगळे टाकल्यानंतर त्याला ते जे मिश्रण तयार झालेलं आहे, जे मिक्सचर तयार झालेलं आहे त्याला आपल्याला थरोली स्टीर करून द्यायचं आहे, म्हणजे त्याला ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते मिश्रण तसंच राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. ऑब्झर्वेशन करताना आपल्याला काही वेगळ्या पद्धतीची एक आकृती जी आपल्याला दिली आहे, तुम्हाला जी आकृती दिसते आहे त्यानुसार वेगळे थर तयार झालेले दिसतात आपल्याला. नेमके तेच थर म्हणजे आपल्या जमिनीचा काप आपल्याला म्हणता येईल. त्यात आपल्याला सगळ्यात वरचा लेअर आपल्याला दिसणार आहे पालापाचोळ्याचा, म्हणजे त्याला आपण ड्रायल्यूज म्हणतो, त्यानंतर मातीचा थर, त्यानंतर सँड, त्यानंतर स्मॉल स्टोन्स आणि सगळ्यात खाली आपल्याला बिग स्टोन्स म्हणजे मोठे दगड आपल्याला दिसणार आहेत. अगदी याच पद्धतीने आपण ऑब्झर्वेशन जेव्हा पाईपलाईन किंवा नहर किंवा कालवे तयार करताना आपण हे बघितलेलं आहे. ही जी मृदा सगळ्यात वरचा जो लेअर आहे, मृदा म्हणजे माती, हा सगळ्यात वरचा जो लेअर आहे, टॉपमोस्ट लेअर, हा डिकम्पोजिशन ऑफ रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स पासून तयार झालेला आहे. म्हणजे प्राणी आणि वनस्पतींचे जे काही अवशेष राहिलेले आहे त्या अवशेष कुजल्यामुळे जे काही निर्माण झालेलं आहे तो म्हणजे सगळ्यात वरचा लेअर, त्याला आपण ह्युमस असं म्हणतो. This humus is usually found in dense forest. The land below this is full of sand, soil, small stones, worms and insects. Soil and pieces of bedrock are found below this layer of land. The soil is immature. Further below this layer, the proportion of soil decreases and that of rock increases. म्हणजे मातीचा थर हा हळूहळू कमी होत जातो आणि दगडांचा लेअर जो असतो तो वाढत जातो, त्याला आपण बेडरॉक असं म्हणतो. द मेन मिनरल्स इन द सॉइल आर डिराइव्ड फ्रॉम दीज रॉक्स. आणि या दगडांपासूनच जे काही मिनरल्स आपल्याला प्राप्त होतात ते आपण घेत असतो. दॅट इज वाय सॉइल इज डिफरंट, रिझन्स इज डिफरंट. वेगवेगळ्या भागातील मातीचे गुणधर्म वेगवेगळे असतात. द कलर अँड टेक्स्चर ऑफ सॉइल आर बोथ डिटरमाइंड बाय द बेडरॉक. या बेडरॉकमुळेच मातीला वेगवेगळ्या प्रकारचं टेक्स्चर आणि त्याला रंग प्राप्त होत असतो. माती तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचं नाव किंवा महत्त्वाचे शब्द जे आपल्याला आठवतात ते म्हणजे वेदरिंग ऑफ रॉक्स.
वेदरिंग ऑफ रॉक्स म्हणजे नेमकं काय आहे आपण बघूया. द सॉइल ऑन द लँड इज फॉर्म बाय नॅचरल प्रोसेस. नक्कीच ही जी काही माती आपल्याला दिसते आहे ही माती, जमिनीवरची माती, ही एका नैसर्गिक प्रक्रियेनेच तयार झालेली आहे. कोणती मानवीय शक्ती म्हणा किंवा जे काही टेक्नॉलॉजी म्हणतो, तंत्रज्ञान म्हणतो, ते आपल्यापाशी नाही की ज्यामुळे माती तयार होऊ शकेल. द अबायोटिक कंपोनंट्स ऑफ सॉइल आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ द बेडरॉक ड्यू टू द हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन अँड विंड अँड रेन. या सगळ्या घटकांमुळे मातीमध्ये रूपांतरण दगडांचं होत असते. द बेडरॉक ब्रेक्स डाऊन इन टू पीसेस. यासाठी वेगवेगळे कारणं असतात. थंडीमुळे जे क्रिवायसेस असतात दगडांचे, त्या क्रिवायसेसमध्ये गेलेलं पाणी, ते पाणी बर्फामध्ये रूपांतरित होते आणि बर्फामध्ये रूपांतरित झाल्यानंतर ते एक्सपांड होते आणि एक्सपांड झाल्यामुळे त्या प्रेशरमुळे त्या दगडांचे तुकडे होतात. नक्कीच ही प्रोसेस होण्यासाठी कित्येक वर्ष लागत असतात. त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू जमिनीच्या आत शिरून जमिनीचे तुकडे तुकडे करत असतात. झाडांची मुळं सुद्धा जमिनीच्या आत शिरून, दगडांच्या आत शिरून त्या दगडांचे तुकडे करण्यास कारणीभूत ठरतात. Microbes, worms and insects are found among them. Rodents like mice and rats are also found here. The roots of trees growing on the land also help weathering of rocks. The process of soil formation is slow and continuous. ही अतिशय संथ आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणूनच जवळपास 2.5 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ सॉइल तयार होण्यासाठी, मॅच्युअर सॉइल तयार होण्यासाठी जवळपास 1000 वर्ष लागतात. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात असलीच पाहिजे. त्या व्यतिरिक्त soil can get destroyed in a short period of time because of floods, storms and human activities such as mining. That's why it is necessary to conserve soil and to prevent erosion of land. The best remedy for this is to increase the plantation over the land. Erosion of land is reduced if grass, trees, bushes etc. are grown over it. सो पूर परिस्थितीमुळे म्हणा की वाऱ्यांमुळे म्हणा किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मानवाद्वारे काम करण्यात येत आहे त्यामुळे ही जी माती आहे ती नष्ट व्हायला लागलेली आहे. त्यामुळे त्या मातीला कन्झर्व करणं, त्याचं इरोजन थांबवणं हे अतिशय महत्त्वाचं आवश्यक आहे. त्यासाठी झाडं लावणे याशिवाय दुसरा चांगला उपाय कोणताही राहू शकत नाही. पुढचा भाग येतोय तो म्हणजे माहीत आहे का तुम्हाला, डू यू नो? त्यामध्ये ह्युमस कसं तयार होतं त्या बाबतीत आपल्याला बघायचं आहे. ह्युमस इज द लेअर फॉर्म्ड ऑन सॉइल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय मायक्रोब्स. Humus supplies nutrients to the soil. Humus is also important for aerating the soil and for holding water in the soil. The proportion of humus in the upper layer of good fertile soil is about 33 to 50%. म्हणजे एखादी चांगल्या प्रतीची जर माती असेल तर त्या मातीमध्ये जवळपास ह्युमसचं प्रमाण 33 ते 50% असायला हवं. आणि ह्युमस तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे काही डेड रिमेन्स असतात ॲनिमल्स आणि प्लांट्सचे, त्याचं डिकम्पोजिशन मायक्रो ऑर्गॅनिम्सच्या द्वारे होत असतो आणि नंतर ह्युमस तयार होत असतो. हे ह्युमस आपल्या मातीसाठी, जमिनीसाठी अत्यंत पोषक असं असते आणि ह्युमसमुळे जमिनीमध्ये हवा खेळती असते आणि त्यातल्या त्यात पाण्याची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी असते, पाणी रोखून देण्याची क्षमता, ती सुद्धा वाढलेली असते. तर हे झालं आपल्या ह्युमसच्या संदर्भात. पुढचा भाग येतोय तो म्हणजे या पृथ्वी तलावर जे काही मिनरल ऑइल्स निर्माण झाले ते कशा स्वरूपात आणि कधी झाले. फॉरेस्ट ऑन लँड गॉट बरीड अंडरग्राउंड ड्यू टू द ग्रेट अपहिवल्स दॅट टूक प्लेस ऑन द अर्थ मेनी एजेस एगो. After that, the process of formation of soil fuel from the remains of living things took place underground. We get fuels like petrol, diesel, kerosene, paraffin, and other useful materials like tar and wax from the fossil fuels called crude oil. म्हणजे या पृथ्वी तलावर खूप कित्येक लाखो वर्षापूर्वी कित्येक वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडल्या. त्यामुळे उलथापालथीमुळे जमिनीवरची जी काही जंगलं होती ती भूगर्भात गाडल्या गेली आणि त्यानंतर जी काही अवशेष होती त्या अवशेषांवर खूप जास्त प्रेशर पडून त्यांचं रूपांतरण वेगवेगळ्या प्रकारच्या मिनरल ऑइल्समध्ये झालेलं आहे. तर आपण फॉसिल फ्युल्स असं सुद्धा म्हणतो आणि या फॉसिल फ्युल्सपासूनच आपल्याला पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन सारखी इंधनं प्राप्त होतात. तर साईड प्रोडक्ट्स म्हणून डांबर, मेण, ज्याला आपण टार वगैरे म्हणतो, ते सगळं आपल्याला प्राप्त होतं. त्याचा सुद्धा मनुष्य उपयोग आपल्या नियमितपणे स्वार्थासाठी, उपयोगासाठी, कामासाठी करत असतो. एकंदरीत या पाठाच्या शेवटी आपल्याला असं लक्षात येईल की या पृथ्वी तलावर जे काही निसर्गाद्वारे आपल्यासाठी उपलब्ध झालेलं आहे, ज्यामध्ये आपण आज लँड, वॉटर, एअरच्या संदर्भात बोललो आहे,
या सगळ्यांचं प्रमाण ज्या प्रमाणात मनुष्य उपयोग त्याचा करत असतो आणि ज्या प्रमाणात ते उपलब्ध आहे यामध्ये फार मोठी तफावत आहे. म्हणजे म्हणायचं हे की ज्या प्रमाणात उपलब्ध आहे त्यापेक्षाही कितीतरी कमी पटीत किंवा कमी प्रमाणात मनुष्य त्याचा उपयोग करून घेतोय. आपल्याला दिसतंय की जमिनीत 29% असली तरी सुद्धा संपूर्ण भूभागावर मनुष्याचं वास्तव्य नाही, किंवा पिण्यायोग्य पाणी जरी 0.3 असलं, अत्यल्पशा प्रमाणात दिसत असलं अवेलेबिलिटीनुसार, पण तरी सुद्धा ते माणसासाठी पुरेसं आहे, सफिशियंट आहे. ऑक्सिजन हवेच्या तुलनेत 21% आहे, तरी सुद्धा ते मनुष्याला तेवढं सफिशियंट आहे. म्हणायचं हा आहे की जे काही उपलब्ध आहे त्या उपलब्धतेनुसार जर मनुष्याने उपयोग व्यवस्थित पद्धतीने जर केला, किंवा त्याचे जे काही जे ग्रीडीनेस आहे, हव्यास आहे, ते जर त्याच्यावर नियंत्रण ठेवलं, तर जे काही उपलब्ध आहे ते आपल्यासाठी, आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी नक्कीच फार जास्त काळ टिकून राहील आणि त्याचं स्वरूप सुद्धा शुद्ध राहील. इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क. इंडिया Meteorological Department, that is IMD, was established in the year 1875 for studying the weather in the Indian subcontinent. The main function of this institute is to observe the weather and to make weather forecast. This institute also conducts research related to changes in weather, makes forecasts about rains and studies the developments related to the global warming. भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 मध्ये स्थापन करण्यात आली. ही संस्था हवामानाचे निरीक्षण करून हवामानविषयक अंदाज वर्तवण्याचं मुख्य काम करीत असते. याशिवाय हवामान बदलांविषयी संशोधन व पर्जन्याचे अंदाज, जागतिक तापमान वाढीबाबतचे निरीक्षण इत्यादी कामे ही संस्था करीत असते.